छोट्या बहिणींचा नेकलेस कोणी चोरलाय ते माहिती आहे मला. काय? अरे वा, हारापेक्षा जास्त तुमचं डोळं चमकलंय. पैसे उकळण्याचा इरादा असेल ना तर जस्ट गेट लॉस्ट. काय ना सागरराव, तुमच्यासारख्या माणसांकडून पैसे उकळण्यापेक्षा तुमची उधारी आमच्याकडे ठेवण्यात जास्त मजा आहे. हे सगळं तुला कसं माहित? तुझा काय संबंध? माझा काय संबंध? तुम्हाला तुमच्याच धंद्याच्या भाषेत उदाहरण देऊन सांगतो. तुम्ही आचळ तपासू नका, दूध मोजा, दूध. म्हणजे नेमकं काय करायचं रे? माझ्या बापाला चौकीतनं सोडून आणायचं आणि नेकलेसचा चोर कोण आहे माहीत करून घ्यायचं. सिंपल. चोर कोण आहे ते कळू दे. हरी काका सुटलेच समज. हा सरदेसाईंचा शब्द आहे. हार मीच चोरलाय. मला तुम्हाला नागोळ करायचं होतं, कापड फाटले राकेशची. यालाच म्हणतात आन शेळी गेली जीवानीची. असो, तिकडं माझा इनोसंट बाप जेलमध्ये गेला, इथे इनोसंट राकेश गावला. फिट्टम पाट संपलं. चोरी करताना याची सजा काय होऊ शकते याचा जरा तरी विचार केला होतास? जिथं चोरी न करता सजा होते तिथं चोरी केल्यानंतर सजा होण्यात कसली भीती? तुझ्यामुळे माझ्या भावाच्या डोक्यावर चोर म्हणून शिक्का बसला. तुमच्या भावावर फक्त शिक्का बसलाय, माझा बाप तिथं जेलमध्ये पार सटलाय. सुटतील हरी काका. मग मी पण कबुलीची बाब तिला समजा. पण त्यानंतर काय होईल हे मी तुला सांगायला नको. सागरराव, शिकारीला जाणारा जनावर अंगावर येईल तर काय हा विचार नाही करत. जाम कॉन्फिडन्स आहे ना तुला? चौकीत उलटा टांगतील ना सगळे रग निघेल. सागर बाबा जाऊन द्या, काय सल्ला आधी लागतं त्याच्या. हो जीवा शेठ, पाळलेल्या कुत्र्यावर शेपूट घालून जगण्यापेक्षा पिसळलेला कुत्र्यावरून गोळी खाऊन मरण्यात काही डिग्निटी असते ना. त्या काळाला तुम्हाला 7 पिढ्या जायला लागतात. जीवा, आई, काका, काकू, राकेश सगळ्यांना माकडे घेऊन ये. जा. मुळातच आता राणीबागेत प्राणी तरी कुठे आहेत जे आहेत त्यांची अवस्था पाहण्यालायक तरी आहे का? सागर, काय झालं? काय आहे सागर? काय रे, बोल ना आता. उघड ना तोंड. एरवी वाचा वाचा बोलत असतो ना, आता बोल. बोल ना, का आणि कसा हार चोरलास ते बोल. यांनी चोरला हार?
चोरावा लागला. हार किती किमतीचा, तर एकूण किती पैसे मिळतील हा हिशोब नव्हता माझा. हिशोब वेगळाच होता. चुकता करायचा होता. सागरमुळे माझा बाप जेलमध्ये सडतोय पटतच नव्हतं मला. म्हणलं साल्याला 4 टोले द्यावे म्हणून कोशिश केली, ती पण बेकार गेली. म्हणलं पाहुण्याच्या काठीने चिंचू मारावा. चोरला हरण टाकला सागरच्या जॅकेट मध्ये. तिथं मी पाहुण्याच्या काठीला दुसरा पाहुण्याला टाकला उगीच. सॉरी राकेशराव, सॉरी. उगाच नाही मुद्दामून लटकला, कारण ते सरदेसाईंचं रक्त आहे. बेईमानी फंदा फितुरीचा थेंब नाहीये त्यात, कळलं ना? Sorry, my son. Extremely sorry. ए तू जर का हरिकाकांचा नसतास ना, गोळी घातली असती तुला. दिवाकर, ते काम पोलिसांचं आहे. रीतसर खटला होऊ दे आणि जाऊ दे याला खडी फोडायला तुरुंगात. नाही आजी, चल निघ. निघ. सागर, बरोबर आहे आजी. असं केलं नसतं ना तर आपण अडकलो असतो, कारण या राजूने हरिकाकांचं पुराण सुरू केलं असतं. आजी, या चोरीमध्ये मी आणि हरिकाका फरफटलो गेले आहोत. मला माहित नाही माझ्यामुळे या घरावर, या घरात अजून काय काय प्रॉब्लेम्स होणार आहेत. मला माहिती आहे या घरात माझ्या म्हणण्याला काहीच किंमत नाहीये, पण आजी प्लीज हरिकाकांना सोडवा यातून. या राजूपेक्षा मला त्याचा जास्त त्रास होतोय. तुमच्या शब्दाला किंमत नाही असं कसं म्हणता? उलट तुमच्या लेखी आमच्या शब्दालाच काही किंमत नाहीये. अशी चूक नाही होणार परत. मग ते तुमच्या वागण्यातून दिसू दे ना. दिसेल. मग उद्या बेंद्र्यांच्याकडे मुलगी बघायला जायचं, ठीक आहे?
ठीक आहे. अरे देवासारखी आलीस तू. तुला सांगतो, तू आल्यामुळे मला निदान घराबाहेर तरी पडता येते. बाईसाहेब बघा, 2 दिवस फुग्यातली हवा गेल्यासारखा चेहरा करून बसले. तू आलीस, मला अजिबात काळजी नाही. आता काय इतकी कामं पेंडिंग पडलीत, मला जायचं वेळेवर. बरं, आणि हे वेळेवर जेवून घ्या, कळलं ना? उशिरापर्यंत गप्पा मारत बसायचं नाही. हो काय कळलं का? काका तुम्हाला उशीर होतोय. हो, मला उशीर होतो. बरं मुक्ता, गेलो. बाय. चल, दार लावून गेली. हो. मुक्ता, अशी काय बसलीस? काका काय सांगत होते? काय झालंय तुला? बरं झालं आलीस. मला भयंकर उदास वाटतंय ग. मग मला उगाचच बोलवलंस. राकेशला बोलवायला हवं होतंस ना, एकदम फ्रेश वाटलं असतं. अगं त्या मूर्खामुळेच तर माझी अशी अवस्था झाली आहे ना. कम ऑन मुक्ता, प्यार में ऐसा ही होता है. हे सगळं प्रेमात झालं असतं ना, तर उशी कवटाळून गादीवर गाणी नसते का गात बसले मी. मला माहितीये त्याला मी आवडते ते, आणि ऍक्च्युली मलाही तो खूप आवडतो. त्यांनी मला पाहिलं ना की आई शपथ छातीत धडधडतं एकदम. आणि ते काय म्हणतात ते किलिंग लुक्स, मी एकदम थंड पडते लिटरली. एवढं वाटतंय ना, मग सांग ना त्याला. नाही ग, आधी त्यांनीच सांगावं. त्यांनी सांगितलं काय आणि तू सांगितलं काय? कसले फालतू इगो यार. देख, प्यार में एटीट्यूड नहीं रखने का, बोल देने का धड़म से. तेच करणार होते आधी. मग आता कबूतर शोधतेस प्रेमपत्र पाठवायला? नाही ग, पण आता ना माझी द्विधा मनस्थिती झालीये. डुएल यू नो. ओ, म्हणजे आणखी कोणी आवडलाय? +1. शट अप तृप्ती, सिरियस. आय एम सॉरी. काल सरदेसाईंच्या घरी एक नेकलेस सापडत नव्हता. पोलिसांना बोलवावं लागलं. रिअली? मग? आणि खरा धक्कादायक भाग पुढेच घडला. तो नेकलेस राकेशच्या रूम मध्ये सापडला. डोंट टेल मी. बरं, मग काय झालं? पुढचं मला काहीच माहित नाही, रादर आठवत नाही. कालपासून मला काहीच सुचत नाहीये ग. एक मन म्हणतं की राकेश असं करूच शकणार नाही, आणि दुसरं मन म्हणतं की वस्तुस्थिती ते बदलत नाही ना. मी खूप गोंधळून गेलीये ग. आणि अशातच जर का मला राकेशने विचारलं ना, तर मी काय उत्तर देऊ? आज संध्याकाळी 8 वाजता आपल्याला बेंद्र्यांकडे जायचंय. तुम्ही सगळ्यांनी काय मला बाशिंग बांधायचं ठरवलंच आहे का? हा? एवढंच होतं तर बालविवाह करून टाकायचा ना माझा. एव्हाना सुधारून सुधारून सुधारकच झालो असतो. डोकं फिरवलंय लग्न करून. मला लग्न करायचं नाहीये, हे फायनल आहे. तुला काय हवंय, काय नकोय, कोणीच विचारत नाही. आत्ता सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतोय की आज संध्याकाळी आपल्याला जायचंय. आजीला दिलेला प्रॉमिस म्हणून मी येईन मी तिकडे. पण तिकडे काही वेडवाकडं घडलं ना, तर मी जबाबदार नाही आहे. जबाबदारी या शब्दांचा आणि आपला काहीतरी संबंध आहे.
हं? म्हणून तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा नाही. आणि आपल्या वर्तनापेक्षा गैरवर्तनाची सवय मला जास्त आहे. आणि तरी तुम्ही मला ये म्हणताय. काय आहे, गोष्टी आमच्या हातात असताना तर तुमच्यावर एवढा पैसा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा बैल पोळ्याला अधिक पुरण वाटलं असतं. ती जनावर निदान कामाला तरी येतात. पण माच्या इच्छेसाठी, त्यांच्यासाठी आपण हे सगळं करतो. त्या बिचाऱ्यांना वाटतंय की लग्न झाल्यावर तुम्ही सुधाराल. तुम्ही सुधारला लग्नानंतर? आज संध्याकाळी 8 वाजता. तसा सागरला उशीरच झालाय. आमचा सागर आणि वेळ यांचं गणितच जमत नाही. नाही ते दिसतच आहे, पण तुम्हाला सांगतो हल्ली एखादा माणूस ट्रॅफिकमध्ये अडकला ना की काही सांगता यायचं नाही. त्यापेक्षा पायी वेळेवर पोहोचायचं काय. अचानक जायला लागलं का सागररावाला? हो, असंच काहीतरी दिसतंय. तशी वयाच्या मनाने जरा जास्तच जबाबदारी टाकली आम्ही त्यांच्यावर. पण मोठ्या घरात हे करावंच लागतं. हो, अजून सागर आले नाही. Hello everybody.